आज आपण ऐकणार आहोत विशेष कार्यक्रम संवाद साहित्यिकांशी. विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर छत्रपती संभाजीनगरच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर ललित आधाने सर आणि सरांची मुलाखत घेतलेली आहे MGM विद्यापीठाचे डॉक्टर मारुती गायकवाड सरांनी. तर चला ऐकूयात संवाद साहित्यिकांशी. साहित्य संवाद या मालेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार सर. सर, आपला कुणबी बाप आणि 20 वर्षानंतर माही गोधडी 56 भोकी हा अतिशय महत्त्वपूर्ण कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. या अगोदर श्रोत्यांना तुमचा परिचय ऐकायला आवडेल सर. थोडक्यात तुमचा परिचय सांगा सर. मी प्राध्यापक ललित आधाने, सध्या विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथे मी मराठीचं अध्यापनाचं कार्य करतो. माझा जन्म विरमगाव या खुलताबाद तालुक्यातील छोट्याशा गावामध्ये झाला. शेतकरी कुटुंबामधून माझं बालपण हे गेलेलं आहे. आई वडील हे वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे, एक वारकरी संप्रदायाची परंपरा घरामध्ये असल्यामुळे वारकरी संप्रदायाचे संस्कार हे माझ्यावर सुरुवातीपासून झालेले आहेत. आणि औरंगाबादमध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून PhD नेट सेट होऊन मी आता सध्या प्राध्यापक म्हणून आहे. यापूर्वी माझा कुणबी बाप हा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि आता येणाऱ्या रविवारी म्हणजे 22 तारखेला सकाळी 11 वाजता तापड्या नाट्यमंदिरामध्ये माही गोधडी 56 भोकी या काव्यसंग्रहाचं किशोर कदम अभिनेते गीतकार यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे हे पुस्तक. वा, छान सर. सर, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आहे. महाराष्ट्राला तुम्ही अतिशय दर्जेदार आणि आशयपूर्ण कविता दिलेल्या आहे सर. सर, ही कविता लिहिण्यासाठी तुम्हाला कोणाची प्रेरणा होते का सर, की ही कविता तुम्ही का लिहू शकलात? प्रेरणा तर खरं तर आईवडील हीच आपली खरी काव्यलेखनाची प्रेरणा आहे. कारण की मी माझ्या कवितेची सुरुवातच कुणबी बाप या कवितेनं केली होती. मी जेव्हा देवगिरी महाविद्यालयामध्ये BA सेकंड इयरला असताना विनायकराव पाटील स्पर्धा ही तिथे होत असते, काव्यवाचन स्पर्धा. त्या काव्यवाचन स्पर्धेमध्ये मी ही कविता म्हटली होती. कविता अशी आहे ती की माझ्या बापाच्या दुःखाची तुम्हा काय सांगू कथा, माझ्या बापाच्या दुःखाची तुम्हा काय सांगू कथा, जर बांधलं गठुड होय तुक याची गाथा, जर बांधलं गठुड होय तुक याची गाथा. अशी ही कविता जेव्हा मी म्हटली आणि त्यावेळेला प्राचार्य म्हणून देवगिरी महाविद्यालयामध्ये रारम बोराडे सर हे मराठीतले ग्रामीण कथाकार कादंबरीकार हे होते. आणि जेव्हा मी कविता म्हणत होतो सर त्यांच्या केबिनला उठून चालले होते, पण कविता ऐकायला लागल्यानंतर ते दरवाजात तसेच थांबले आणि नंतर मला त्यांनी कविता झाल्यानंतर ते निघून गेले माझी कविता झाल्यानंतर. पण नंतर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की बाळ तू कुठला आहेस, काय आहेस. आणि सरांनी तेव्हापासून माझं दत्तक विद्यार्थी असल्यासारखं मला त्यांचं मार्गदर्शन कायमस्वरूपी लाभलं. आणि फमू सरही माझे त्या काळातले गुरु आहेत. त्यांनीसुद्धा माझ्या कवितेवर खूप चांगले संस्कार केले. डॉक्टर सुरेश पैठणकर म्हणून आमच्याकडे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी तर मी लिहिलेल्या सगळ्या कवितांवर सुरुवातीला संस्कार केले आणि त्यांनी मला कविता कशी लिहावी याचे धडे सांगितले आणि हे सांगितलं की बाळा, जर तुला कविता लिहायची असेल तर तू लिहिल्यानंतर ती पुन्हा 15 दिवसानं किंवा महिन्यानं ती वाच, तुला त्यातल्या उणिवा काय आहेत ह्या कळतील. आणि अशा पद्धतीने मी काव्यलेखनाला सुरुवात केली. परंतु माझ्या कवितेची जी प्रेरणा आहे ती माझे आईवडील, माझं स्वतःचं जगणं, शेतकऱ्यांचं आयुष्य, शेतकऱ्यांचं जगणं हेच माझ्या लेखनाची कायमस्वरूपी प्रेरणा राहत आलेली आहे. क्या बात आहे सर. अतिशय महत्त्वपूर्ण प्राचार्य रारम बोराडे सर, सुरेश पैठणकर सर आणि महत्त्वपूर्ण फमू शिंदे सरसारख्या कवीचा तुम्हाला सहवास लाभलेला आहे. निश्चितच ही कविता अस्सल कविता तुमची झालेली आहे सर. सर, मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायची की माही गोधडी 56 भोकी हा कविता संग्रह तुम्ही शेतकरी आंदोलनात बळी पडलेल्या तमाम शेतकरी बांधवांना अर्पण केलेला आहे सर. या पाठीमागची काय भूमिका आहे तुमची? खरं तर ही गोष्ट सांगताना अत्यंत वाईट आणि मनाला वेदना होतात की आपण म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु याच देशामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी वर्ष आंदोलनं करावी लागतात आणि त्यामध्ये 600-700 शेतकरी बळी जातात. आणि महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची संख्या ही प्रचंड मोठी आहे. आणि म्हणून हे जे आंदोलन पुलतांब्यापासून ते दिल्लीपर्यंत किंवा हरियाणापर्यंत झालं, त्याच्यावरती बेतलेल्या ह्या सगळ्या कविता आहे.
आणि त्यामुळे एक विशिष्ट असा विषय घेऊन या कविता लेखन केलेले असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्याच सगळ्या व्यथावेदना या संग्रहात मी मांडलेल्या असल्यामुळे मला असं वाटलं की आपण हा कविता संग्रह शेतकऱ्यांनाच अर्पण केला पाहिजे, की जो जगाचा पोशिंदा आहे. अख्ख्या विश्वाला, अगदी पक्ष्यांना सुद्धा, प्राण्या पक्ष्यांना सुद्धा घास भरवायचं काम हा शेतकरी करत असतो. आणि या शेतकऱ्यांचे कितीही उपकार मानले आपण तरी ते कमीच आहेत. म्हणून आपण या कविता संग्रहाला शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण करावं. या कविताच शेतकऱ्यांच्या मनातील भावनांचा एक सहज भाव आहे आणि म्हणून ते आपण त्यांना अर्पण केल्या पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची खरी भूमिका. सुंदर भूमिका तुम्ही या ठिकाणी मांडली सर. शेतकरी आंदोलनात बळी पडलेल्या तमाम शेतकरी बांधवांना या अर्पण पत्रिकेतूनच खऱ्या अर्थाने तुमचं भान आणि जाण व्यक्त होते. सर, मला असं म्हणायचं की माहे गोधडी 56 भोकी या कवितेचा प्रारंभ बिगुलने होतो आणि दुःखाच्या ऐरणीवर शेवट होतो. याची भूमिका तुम्ही कशा पद्धतीने मांडता? खरं तर या कविता संग्रहातल्या कविता या 4 भागामध्ये विभागलेल्या आहेत. पहिल्या भागामध्ये जो बिगुल विभाग आहे, या विभागामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलनाचं अस्त्र उपसलं आणि त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका, त्यांच्या मागण्या त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्या. आणि मग त्या कवितेमध्ये मी सुरुवातीची कविता जर तुम्ही वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की पंक्चरलेल्या आयुष्याची गणिते मांडताना, पंक्चरलेल्या आयुष्याची गणिते मांडताना, बघ माझा आत्मा हवेत दरवळतो आहे, मातीत मिसळले आहे घामाचे हे रक्तचंदन, मातीत मिसळले आहे घामाचे हे रक्तचंदन, बघ कणसातील मोत्यातून मी मोहरतो आहे, नेऊ दे चोरुनी कितीही रापलेले कष्ट माझे, नेऊ दे चोरुनी कितीही रापलेले कष्ट माझे, अन बघ त्यावरती इंजिन सुसाट पळते आहे. गायकवाड सर, क्या बात आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावरती, शेतकऱ्यांच्या घामावरती या जगाचं सर्व भरभराट आहे. क्या बात. म्हणजे कारखान्यातून पक्का माल जरी निर्माण होत असला तरी त्याला लागणारा कच्चा माल हा माझ्या बापाच्या, माझ्या शेतकऱ्याच्या शेतातला आहे. आणि म्हणून याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे की ज्याचं शोषण होत आहे तो या जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या मुळाशी आहे आणि त्याची जी भूमिका आहे ती भूमिका कायमस्वरूपी तो सगळ्यांसाठी देतो. आणि आंदोलनं त्यांनाच करावे लागतात सर. विद्रोहाचे बिगुल हे त्यांनाच वाजवावे लागतात की ज्यांचे प्रश्न सुटलेले नाही, ज्यांचे पोटं रिकामे आहेत. म्हणजे अन्न लोकांना देतो पण स्वतःच्या पोटाला तो चांगलं अन्न कधीच ठेवत नाही. कळण्या कोंड्याच्या भाकरी शेतकरी स्वतः खातात आणि आडतीवरती उत्तम प्रतीचं धान्य विकलं जातं सर. अगदी बरोबर आहे सर. तुमची कविता ही खऱ्या अर्थाने तुकारामाचा वारसा सांगते आणि श्रीकांत देशमुख आणि इंद्रजित भालेरावासारखे ही कविताची काही भूमिका तुमच्या या कवितेतून दिसते. सर, ग्रामीण कवितेत विद्रोह येत नव्हता आजपर्यंत. संत तुकारामांच्या कवितेतला पाहिलं की प्रचंड विद्रोह आहे, परंतु खऱ्या अर्थाने ही जी तुमची कविता आहे की मही गोधडी 56 भोकी हा शेतकऱ्याचं क्रांती आहे, शेतकऱ्याचा विद्रोह आहे आणि शेतकऱ्याच्या आंदोलनाच्या वेदनाचा हुंकार आहे. सर, या संदर्भात तुम्ही स्पष्ट पद्धतीने काय सांगताल? खरं सर सांगायचं म्हणजे आता सर्वसामान्य माणसांचा जर आपण विचार जर केला तर प्रश्न एवढे टोकाला पोहोचलेले आहेत. खेड्यापाड्यातील जो वंचित वर्ग आहे, जो शेतकरी असेल, आणि शेतकरी हा कुठल्याही एका जातीचा नाही आहे, तो वेगवेगळ्या जातीत विभागलेला आहे, वेगवेगळ्या संप्रदायात विभागलेला आहे, वेगवेगळ्या प्रदेशात विभागलेला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये तो विखुरलेला आहे आणि शेतकऱ्यांचं संघटन आपल्याला होताना दिसत नाही. पण आज परिस्थिती थोडीशी बदललेली आहे. त्याचं कारण असं की शेतकऱ्याची मुलं आता शिकायला लागलेली आहेत आणि शेतकऱ्यांची मुलं शिकायला लागले आणि ज्यावेळेला आपण प्रस्थापित समाज जीवनातील साहित्य पाहतो त्यावेळेला आम्ही आमचा शोध घेतो त्या साहित्यामध्ये की आम्ही यात कुठे दिसतो का. त्यावेळेला आमचाच चेहरा कुठे या साहित्यामध्ये दिसत नाही. मग आम्ही आमचा चेहरा शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला आम्हाला आत्मभान येतं आणि म्हणून आम्ही आता लिहायला लागलेलो आहोत. आणि म्हणून मी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की वावरातून पेनाची टोकं येऊ लागलीत वर कोंभाऐवजी. वावरातून पेनाची टोकं येऊ लागलीत वर कोंभाऐवजी हे पाहून लोक वस्त्र पुरवणाऱ्या कृषीवालाला नंगे करण्याची भाषा बोलू लागले. काळ रात्री अंधाराचा सामना करावयास पेटली पण ती शिवारात.
काल रात्री अंधाराचा सामना करावयास चेतलीपंथी शिवारात तर लोक अंधाराला भोकं पडल्याची आवई उठून बोंब ठोकू लागले. गव्हाच्या ओंब्यातून जीवन रसाऐवजी धावू लागला क्रांतिकारी अग्निलोळ. क्या बात आहे सर. गव्हाच्या ओंब्यातून जीवन रसाऐवजी धावू लागला क्रांतिकारी अग्निलोळ तर लोक एक्साईट होऊन करू लागले कल्लोळांत्रागा. सवलती बंद होतात की काय म्हणून. आणि जेव्हा कविताच झाली शेतीच्या आरक्षणाची भाषा तर जातीच्या आरक्षणाचे समर्थक एकत्र येऊन उतरलेत रस्त्यावर आणि म्हणू लागलेत की पोशिंद्याच्या पोटाला डागण्या द्यावा लागतील. आणि शेवटी सर, आम्ही आहोत खुट्याची बैल, आम्ही खांद्यावर घेतलं जू, म्हणून तुमच्या पोटाच्या खळग्या भरतात असे म्हणालो तर मी जहरी प्याला पाजला विचारांचा, म्हणून अनेकांच्या मस्तकाच्या तडकून लाह्या झाल्या आणि ते मला जिवंत गाडण्याची भाषा करू लागले. मी मात्र आता 6 महिने शेती आणि 6 महिने युद्ध करायचे म्हणतोय लेखणीचं हत्यार घेऊन. ही कविता असेल किंवा अन्य कोणत्याही कविता असतील, या सगळ्या कविता या लेखनामागची भूमिका सांगणाऱ्या आहे सर. क्या बात आहे सर. वा. बिगुल तुमची काऊन दुखते, क्रांती मोर्चा खाकी बोल बोल बाता, उठ मावळ्या ही आग धाडाला नाही, गाऊ क्रांतीची गाणी किती दिवस, पेनाची टोक. हे बिगुल वाजल्यानंतर सर माही गोदडी 56 भोके या संग्रहाच्या दुसऱ्या विभागातील कविता क्रांती आंदोलनात पुढच्या स्तराकडे मार्गक्रमण करते. या पाठीमागची तुमची भूमिका काय सर? काय झालं सर की आपण जेव्हा शेतीशी संबंधित शेतकरी यांचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला शेती ही उत्तम आहे असं आम्हाला वारंवार सांगण्यात आलं. क्या बात. खरंच. कनिष्ठ नोकरी, मध्यम व्यापार आणि उत्तम शेती. आणि खरी मेक इथंच आहे. म्हणजे पूर्वीचे जे दिवस होते शेतीचे ते आज राहिलेले नाही सर. एखाद्या मेडिकलमध्ये आम्ही औषध घ्यायला जातो, किराणा दुकानामध्ये जो किराणा दुकानातला माल हा शेतातूनच आलेला असतो, पण त्याचा भाव हा किराणा दुकानदारांनी किंवा व्यापाऱ्यांनी ठरवलेला असतो. तिथे आम्हाला भाव करता येत नाही. पण माझ्या वावरात पिकलेला टमाटा असेल किंवा माझ्या वावरामध्ये पिकलेला गहू असेल, याचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही आहे. क्या बात. आणि आता ही परिस्थिती बदलली पाहिजे याच्यासाठी आवाज उठवणाऱ्या ज्या कविता आहे, या कविता इथे. म्हणून आता आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत. क्या बात. आम्ही आमच्या ज्या काही भूमिका आहे त्या भूमिका आता आम्ही ठरवल्या पाहिजे. आणि आम्हाला लुटणारे जे काही ठिकाणं आहेत ते ठिकाणं किंवा ती स्थानं उद्ध्वस्त करण्याची भाषा मी या दुसऱ्या भागामध्ये केलेली. आणि त्यात परत खेड्यापाड्यातला जो माणूस आहे त्या माणसाला आज आत्मभान आलेलं आहे. आणि म्हणून तो त्यातला सामान्य कार्यकर्ता सुद्धा आज असं बोलताना दिसतो की म्हणजे त्याला हे म्हणायचंय सर की आयुष्यभर साला आपण कुणाच्या ना कुणाच्या राहतो धाकात, ज्याला जमलं त्यानं येसन घातली नाकात. आपल्या नाड्या हमेशा कुणीतरी हातात घेतं आणि त्यांना वाटल त्या दिशेला आर्या मारीत हाकीत नेतं. आता आर्या खायच्या नाही आणि लगाम हाती द्यायचा नाही. ही जी भूमिका आहे, ही भूमिका आता आम्ही आमचा लगाम कोणाच्याही हातात देणार नाही, तर आम्ही आमचा रथ हा मनोरथ पूर्ण करण्यासाठी पुढे घेऊन जाऊ. अशा प्रकारची भूमिका या सगळ्या विभागामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता कार्यकर्ता हा जो असेल किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्याला आता भान आलेलं आहे. आणि आता कुणाच्या खुर्च्या उचलायच्या नाही, कुणाच्या सतरंजा उचलायच्या नाही. आता स्वतःसाठी जगायचं. आपण आयुष्यभर नुसतं हेच करत आलोय. ही भूमिका या सबंध कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. क्या बात आहे सर. अतिशय दुसऱ्या भागावर तुम्ही याच्या कवितेमध्ये चर्चा केली आहे सर. खऱ्या अर्थाने एने लेआउट हा विभाग आहे तुमचा की या विभागात कृषी ग्रामीण व्यवस्थेला प्राप्त झालेली अवकाळा मांडताना सर तुम्ही शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राख रांगोळी होऊन आयुष्य उद्ध्वस्त होत जाणे आणि विविध ब्रँडने कृषी ग्रामीण संस्कृतीचं गर्द हिरवीगारपासून विविध उत्पादने कवित घेणे अशी भूमिका मांडली होती सर. रोज वर्गणी, रोज फांडा, नव्या अशा नानाविध प्रश्नाकडे तुम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता सर. या पाठीमागची भूमिका काय होती सर? आज गाव बदललेलं आहे. यस. पूर्वीसारखं गाव राहिलेलं नाही. यस. गावातली माणसंही भणंग झालेली आहे. पण आपण भणंग झालोय याची जाणीव अजूनही त्यांना झालेली नाही. आणि म्हणून मी एका कवितेमध्ये असं म्हटलंय की बारंबार नावाच्या की ग्लोबल गावातली गर्द हिरवाई, ग्लोबल गावातली गर्द हिरवाई, दूध मटर केशर बटर, दूध मटर केशर बटर, मोसंबी नारंगी, गोमूत्र कडुनिंब, कोरफड भूछत्र यासह सगळ्यांना चिटकला ब्रँड. पाण्याचा झाला पाऊच आणि हरवून गेलेला पाऊस बारंबार पाहिला मी.
3 महिने झाले, हं. पूर्ण बरसात निघून गेलेली, 3 महिने पाऊस आलेला नाही आणि या वर्षीचं चित्र जर पाहिलं सर तर ते अत्यंत वाईट आहे. आणि म्हणून 3 महिन्याचा गेला पावसाळा, अरे 3 महिन्याचा गेला पावसाळा, नाही भरला पाण्यानं गडू, नाही भरला पाण्यानं गडू, ढग निघून गेल्यावर म्हणे कृत्रिम पाऊस पाडू, क्या बात आहे. नाही साहेबांना यायला वेळ, आश्वासनाची वाटली भेळ, किती द्यायच्या कुणाला जागा, याची वाटत बसले तीळ. असं सगळं चित्र आहे सर. आणि त्या शेतीचा पंचनामा करायला सुद्धा कोणी फिरकत नाही आहे. क्या बात. अशी सगळी अवस्था या शेतकऱ्यांची. आणि मग हे जे बदललेलं खेड आहे, बदललेली शेती आहे, बदललेली यांत्रिकता जी शेतामध्ये आली, त्याच्यामुळे जुन्या काळामध्ये जे शेत असायचं ते शेत नांगरण्यासाठी वगैरे बैलांचा वापर व्हायचा. ही जी यांत्रिकता आहे त्याचं आक्रमण या सगळ्या शेतामध्ये झाली. प्रगती झालेली आहे, उत्पन्न वाढलेलं आहे त्यामुळे. पण खरा जो कसदार शेतीचा भाग होता तो भाग बैलजोडी नसल्यामुळे किंवा जनावरं कमी झाल्यामुळे शेणखत त्याला सेंद्रिय खत मिळेन असं झालं आणि शेतीचा पोत बिघडत चालला आहे सर. तर अशा बिघडत जाणाऱ्या सगळ्या पोताबद्दलचं जे काही वास्तव आहे ते वास्तव या 3ऱ्या भागामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून एक जण म्हणाला शेतात राम नाही, क्या बात आहे. वा. एक जण म्हणाला शेतात राम नाही, हं. मग वर्षानुवर्षापासून हं. बाप रानात काय हुडकतोय, अरे. बाप रानात काय हुडकतोय. वा. अशा ज्या कविता आहे या कविता या सगळ्या यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट सर, अजून एक कविता तुम्हाला आवर्जून मी ओघवत्या याच्यात मी तुम्हाला सांगेल की परिस्थिती कशी बदललेली आहे पहा. की आता काळ बदललेला आहे, काळाबद्दल बरोबर पीक पद्धती सुद्धा बदललेली आहे. हं. आणि मग ही पीक पद्धती बदलल्यानंतर हं. काय बदल झाले हं. आणि आपण आपलं जे ओरिजिन आहे किंवा आपलं जे ज्याला आपण काय म्हणू नैसर्गिकता आहे ती कशी आपण हरवून बसलो हे यातून मांडलंय. की गावरान बोरीच्या झाडावर कलम बांधून ॲपल बोरं पिकवली. क्या बात. गावरान बोरीच्या झाडावर कलम बांधून ॲपल बोरं पिकवली. गावरान गाईला व्हेटरनरी डॉक्टरकडे फळवून 25% संकरित वाणाचीही पैदास केली. हं. व्हरायटी टिश्यू कल्चर ऊस लावून रान कसं हिरवकंच झालं. क्या बात. व्हरायटी टिश्यू कल्चर ऊस लावून रान कसं हिरवकंच झालं. हं. कलमी आंब्याच्या इस्रायली पद्धतीनं तर कमालच केली. हं. आता सगळंच कसं संकरित, क्या बात. आता सगळंच कसं संकरित. हं. पण उसातली गोळी, हं. बोरीतला पिढीजात आंबटपणा, वा. आंब्याची गावरान चव हं. आणि दुधातले सत्व शोधू अरे. कुठे, दुधातले सत्व शोधू कुठे. खूपच सुंदर सर. तुमच्या कविता अगदी शेतकऱ्याच्या काळजावर घाव कोरणाऱ्या आहे सर. आणि सर परिस्थिती दिवसेंदिवस बदलत आहे. तुम्ही या कविता संग्रहामधली जी कविता वाचल्यानंतर असं लक्षात येतं सर की स्वातंत्र्यपूर्व देशातील सामान्यांचे जे प्रश्न होते ते स्वातंत्र्योत्तर काळातही सुटले नाही. विशेष म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादर करताना मूलभूत प्रश्नाच्या सोडवणुकीपेक्षा प्रश्नकर्ता संपवण्याचा हा काळ आहे. याविषयीची तुमची भूमिका कशी आहे सर? अगदी बरोबर. फार महत्त्वाचा प्रश्न सर तुम्ही हा विचारलेला आहे की याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. की 75 वर्ष झाले येस. देशाला स्वातंत्र्य मिळालं. क्या? त्यावेळेला आम्ही स्वप्न पाहिलं होतं की आता आमचा देश आहे, आमचे सगळे नेते असतील, आमचे राज्यकर्ते असतील आणि आमचे प्रश्न सोडवले जातील. पण तसं काही झालं नाही. आणि उषा काळ होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं म्हणायची वेळ सर आपल्यावर सर्वांवर आलेली आहे. आणि समाजाचे प्रश्न सोडवण्याचा कुणीही प्रयत्न जर प्रामाणिकपणे केला असता तर रस्ते, पाणी, वीज ह्या ज्या सुविधा आहे ह्या सुविधा शेतकऱ्यांना दिल्या असत्या खरं. तर आज बेकाराचे तांडे शहरांकडे येऊन शहरं जी फुगायला लागलेली आहे ते झालं नसतं. आणि म्हणून एक कविता आहे सर, त्या कवितेचा संदर्भ तुम्हाला मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की बिबे घातले डोळ्यात आणि शेंदूर ओतला गळ्यात. बिबे घातले डोळ्यात आणि शेंदूर ओतला गळ्यात, दृष्टीन झाला आम आदमी अडकला वाघुरी जाळ्यात. क्या बात. ही परिस्थिती आजची आहे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा घसा बसला मळा सुकला वावटळीत पागोट गेलं उडून. घसा बसला मळा सुकला वावटळीत पागोट गेलं उडून, अंधाराची चादर पसरली दुःख छातीवर काढलं तळून, काली काली महाकाली इंदर की बेटी बर्मा की साली. काली काली महाकाली इंदर की बेटी बर्मा की साली, कहाँ चली कंचनी के झाड चली, कौन खडा उठा मडा डाल म्हसान में, असं म्हणून मारली मोठ. आणि श्रद्धेच्या दलदलीत अंधश्रद्धेचं झपाटू लागलं पांढरं भूत.
कोण बाबा कोण काजी, और कोण बाबा कोण काजी, अल्ला रामाची खातात भजी, नमाज पूजा बोंबा बोंबी, नमाज पूजा बोंबा बोंबी, आणि चौका चौकात झोंबा झोंबी, निघता सुरे गावठी कट्टे, लोकशाहीच्या जांघेवरती गजकरण नायट्याचे उठले चट्टे, पेटली घरं पेटली गल्ली, अणुभट्टीच्या तोंडावरून हात फिरवीत बसली दिल्ली, पोळली सीमा बांध पोळले, क्या बात है, पोळली सीमा बांध पोळले, मशिदीच्याही पडल्या भिंती, मठाला भगदाड पडले, नकोच आता इथे कुणाला, नकोच आता इथे कुणाला, सत्य अहिंसेचे कडू कारले, क्या बात है, नकोच आता इथे कुणाला, सत्य अहिंसेचे कडू कारले, माणुसकी देते आजक्या, सौहार्द संसदेत वारले, वाह. जीवनाविन माशाची तडफड तशी जाहली लोकशाही, क्या बात, जीवनाविन माशाची तडफड तशी जाहली लोकशाही, रक्ताचा रंग एकच विसरून गेले दादाभाई, रक्ताचा रंग एकच विसरून गेले दादाभाई. जोपर्यंत आपल्याला हे आत्मभान येत नाही की निसर्गाने कुठलाही भेद केलेला नाही, क्या बात है, वाह. रक्तांचा रंग सगळ्यांचा सारखा एकच आहे, सर्वांना प्रकाश देणारा सूर्य एकच आहे, सर्वांना प्रकाशाची शीतलता प्रदान करणारा चंद्र एकच आहे, सर्वांना पाणी देणारा पाऊस एकच आहे. पण आमच्या देशामध्ये माणसामध्ये जो भेदाभेद झालेला आहे, धर्मात जो भेदाभेद आहे, आणि म्हणून मला एका ठिकाणी मी लहान असताना आमचे काका जागरणामध्ये म्हणायचे की राम रहीम एकच जाण, मग कशाला हे भांडण. क्या बात, जर ईश्वर हा तुमच्या आमच्या हृदयामध्ये असेल तर हे भांडण कशासाठी. आणि म्हणून अमृत महोत्सवी वर्ष आपण साजर करतो ना, तर त्यावेळेला अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण हे प्रण घेतलं पाहिजे की जाती जातीमधली तेढ, धर्माधर्मामधली तेढ ही दूर झाली पाहिजे, आणि आम्ही माणूस म्हणून माणुसकी जपली पाहिजे आणि मानवता धर्माचं पालन केलं पाहिजे. पण आज हे सगळं हरवून गेल्याचं चित्र मला सर्वत्र दिसतं सर, क्या आणि त्यामुळे मन विदीर्ण होताना दिसतंय. आणि त्याच्याबद्दलच्या भूमिका या सबंध कविता संग्रहामध्ये शेतीमातीसोबत बोलता बोलता या कवितांमध्ये येताना दिसतं. खरंच सर, तुमची ही कविता शोषण अन्यायाच्या विरुद्ध भूमिका घेऊन न्याय हक्कासाठी विद्रोहाचा स्वीकार करणारी ही कविता आहे. इथे मी एका ठिकाणी म्हटलंय सर की सत्तेच्या नादानं विकास झाला वेडा, क्या बात है, वाह. सत्तेच्या नादानं विकास झाला वेडा, तरुणाई झाली दिवाणी, बत्ताशाला म्हणते पेडा, रस्ते पाणी वीज सुविधा राहिल्या दूर, क्या बात है, वाह. रस्ते पाणी वीज सुविधा राहिल्या दूर, मंदिराच्या वर्गणीचा गल्ली गल्लीत पूर, देवपूजा कर्मकांड यानं भरेल का पोट, क्या बात है, वाह. देवपूजा कर्मकांड यानं भरेल का पोट, गरिबासाठी मार्ग एकच, घाला बोट करायळकोट, घाला बोट करायळकोट. मला ह्यातून हे सांगायचं आहे सर की शेंदरी हेंदरी दैवते, कोणत्या पूजिती भूते खेते, आपुल्या पोटा जे रडती मागती शेते अवदान, असं ज्ञानेश्वरांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणतात की बाबा देह देवाचे राहू देऊळ, आत आत्मा परमेश्वर, की देह हेच देवाचं मंदिर आहे. आणि ही सगळी मंदिर असतील, मशिदी असतील, गिरजाघर असतील, किंवा जे काही प्रार्थनास्थळं असतील, ती माणसांना एकत्र करण्यासाठी ठीक आहेत, पण त्याचं अवडंबर वाढवून त्याचा जर वाईट कामासाठी जर वापर होत असेल तर ते कोणत्याही सचद विवेकबुद्धीच्या माणसाला ती गोष्ट पटणारी नाही. आणि म्हणून मी एवढंच म्हणेल की जत्रा में फतरा बिठाया तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी पैसे की धुलदानी. हे कबीराने जे म्हटलं ते उगीच म्हटलेलं नाही. त्यांनी तर एका ठिकाणी असं म्हटलंय की जर समजा काही मंडळी ही मंदिरामध्ये मूर्तीची पूजा करत असतील आणि काही मंडळी ही मशिदीमध्ये जाऊन भिंतीची जर पूजा करत असतील, तर मी पहाडच पूजायला काय हरकत आहे, म्हणजे मी निसर्गाचीच पूजा करायला काय हरकत आहे. हा कबीराचा जो विचार आहे, हा तुकारामांचा जो वारसा आहे, हा महात्मा फुले शाहू फुलेंचा जो वारसा आहे, हा वारसा आपण जपला पाहिजे. आणि मला असं वाटतं हा वारसा आणि वसा या दोन्ही गोष्टी आपण जपल्या पाहिजे असं मला वाटतं. आणि कविता हा कवी जगत असतो, आणि कविता ही समाजाला जागवण्याचं काम करत असते, आणि कवितेनं समाजाला जागृत करण्याचं काम करावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर, अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे सर तुम्ही. तुमचं मनपूर्वक आभार. मही गोदडी 56 भोके या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी संपन्न होतो आहे सर. या प्रसंगी तुम्ही संवाद साहित्यिकाशी या मालेमध्ये येऊन आमच्याशी, आमच्या श्रोत्याशी, आमच्या डायरेक्टरच्या परवानगीने तुम्ही मनसोक्त पद्धतीने गप्पा मारलात, त्याबद्दल मी डॉक्टर मारुती गायकवाड तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर. मी सुद्धा MGM 90.8
FM च्या वतीनं जे माझी आज मुलाखत आपण आयोजित केली आणि साहित्यिकांच्या मुलाखतीचा जो कार्यक्रम तुम्ही सुरू करणार आहात त्यात पहिल्यांदा मला बोलवलं त्याबद्दल मी सुद्धा आपले आभार मानतो आणि मनापासून रसिकांचे सुद्धा आभार मानतो. थँक्यू.